चोरी हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. तर आज आम्ही जाणार आहोत केदारनाथ यात्रा करायला. सो केदारनाथ यात्रा करण्यासाठी आम्ही राजधानी एक्सप्रेस पकडली होती, तीही बोरिवलीवर. बोरिवलीवरून आमची गाडी होती 5:45 सो ट्रेन अगदी वेळेवर स्टार्ट झाली होती. आमचा ग्रुप 18 जणांचा होता. डबे थोडे मागे पुढे होते प्रत्येकांचे, पण व्यवस्थितपणे आम्ही ट्रेनमध्ये चढलो. त्यानंतर ट्रेन अतिशय छान होती. सो हे बघा, त्यानंतर चहा घेतली आणि अशा प्रकारे आमचा ट्रेनमधील प्रवास अतिशय सुंदर झाला. सो पुढे जाता जाता वेगवेगळे स्टेशन्स येत होते. वापी आलं, त्यानंतर वडोदरा आलं आणि अशा काही ठराविक स्टेशन प्लॅटफॉर्मवरच गाडी थांबवत होती 5 ते 10 मिनिटांसाठी. सो अशा प्रकारे आता हे वापी स्टेशन गेलं आहे. त्यानंतर राहिलं आहे वडोदरा. सो वडोदरा अगदी सुंदर आणि मोठं हे स्टेशन आहे. सो त्यानंतर आम्ही दिल्लीला पोचलो. हे बघा, दिल्लीला निजामुद्दीन स्टेशनला आम्ही पोचलो आहे आणि ते बरोबर 9:30 वाजता आम्ही दिल्लीला पोहोचलो. अतिशय सुंदर प्रवास झाला. त्यानंतर वेटिंग रूममध्ये आम्ही 2 ते 2.5 तासासाठी थांबलो होतो, कारण आम्ही गाडी बुक केली होती. पुढे आम्ही हरिद्वारला जाणार होतो. सो आता आम्ही जातो आहोत वेटिंग रूममध्ये. तिथे फ्रेश होऊ, काही चहा नाश्ता असेल तर तेही आम्ही करू. सो प्रत्येकाला आवडीचा नाश्ता जो त्याला हवा असेल तो त्याने घेतला. चहा कॉफी घेतली आणि त्यानंतर आम्ही वेट केली आमच्या बसची. ही आमची आता बस आली आहे. बस अतिशय सुंदर आहे. हा आमचा ग्रुप आहे. हाय, दिशा भी है. ओ किती क्यूट दिसते ही. से हाय. गणपती दिल्ली. ठीक आहे, आता आपल्या इकडनं डायरेक्टली हरिद्वारचा प्रवास आहे. ठीक आहे, मध्ये आपण थांबणार आहे 1-2 तासामध्ये जेवण आणि वॉशरूम साठी. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट हरिद्वारला जाणार. तिकडे ज्या टाइमला आपण पोहोचेल तिकडे पण घाई करायचं आपल्याला. जसं हॉटेलला पोहोचले आपण फटाफट आपल्याला चेंज करायचे, आंघोळ करायचे आणि आपण परत खाली येणार आहे गाडीमध्ये आणि तिकडनं आपण टेम्पलला जाणार. हरकीपोरीला आपण जाऊन आरती करणार आहे. आरती झाल्यानंतर थोडा रिजर्स तिकडनं आपण आरामात येऊ. परत हॉटेलला जेवण आपला तिथेच असेल. डिनर करून तिथे झोपायचं आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला सकाळी निघायचं. एकदा आपण रात्री डिनरला असेल तिकडे मी परत नेक्स्ट डेच्या इन्स्ट्रक्शन सांगेन. ठीक आहे, आतापर्यंत एवढा येतच आहे की इकडनं प्रवास आहे हरिद्वारचा. ठीक आहे, आता दिल्ली टू हरिद्वार आपल्याला ट्रॅव्हलिंग. ठीक आहे, गणपती बाप्पा. सो दिल्लीहून आता आमचा प्रवास चालू झाला आहे हरिद्वारसाठी. हरिद्वारला जाऊन आम्ही हरकीपोरीला घाटावर आम्ही गंगा मातेचं दर्शन घेऊ. त्याआधी 2 तासानंतर जसं आमच्या ऑर्गनायझरने सांगितले, पहिला 2 तासाने लंच होईल. त्यानंतर आम्ही जिथे हॉटेल बुक केले तिथे जाऊ. सो दिल्ली ते हरिद्वार आमचा प्रवास अतिशय सुंदर झाला. हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि त्यानंतर फ्रेश होऊन लगेच आम्ही निघालो हरकी पौडी येथे. तिथे हरकी पौडी साठी एक कथा प्रचलित आहे की पुरातन काळात जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी देवतांचं आणि राक्षसांमध्ये अमृतासाठी जे अमृत होतं त्यासाठी युद्ध झालं होतं. तर त्याच वेळी भगवान विश्वकर्मा यांनी अमृत जे होतं ते राक्षसांपासून वाचवून ते घेऊन जात होते. त्याच वेळी त्यातील काही थेंब हे धरतीवर पडले आणि जिथे जिथे हे थेंब पडले त्या ठिकाणी काही धार्मिक स्थळे तिथे बांधली गेली. तर काही थेंब ते हरिद्वारमध्येही पडले आणि त्यानंतर ह्या जागेला हे नाव पडलं हरकी पौडी. तर ह्या हरिद्वारमधील ही जागा त्यामुळे हरकी पौडी ह्या नावाने प्रसिद्ध झाली. तर हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की हरकी पौडीला तुम्ही जाऊन गंगा स्नान केलात तर तुमच्या
पापांचा नाश होतं किंवा मेल्यानंतर मोक्षप्राप्ती होते. सो अशी आपल्या हिंदू धर्मात मान्यता आहे. म्हणूनच नेहमीच म्हणजे रोज तुम्ही म्हणाल तरी हजारो लोक हर की पौडीला नेहमी आपल्या गंगा स्नान करण्यासाठी येतात. हे बघा, आता तरी तुम्ही बघत असाल तर इथे हजारो संख्येने लोक गंगा स्नान करण्यासाठी आले. शिवाय इथे गंगेची आरतीही प्रचलित आहे. त्यासाठी बघा, गंगेच्या ह्या दोन्ही बाजूला आपल्याला लोक बसलेली दिसतात. अगदी व्यवस्थित बसूनही गंगेच्या आरतीचे ते आनंद लुटतात. तर मान्यतेनुसार अशी हर की पौडीला अशी एक शिळा आहे, तिथे भगवान विष्णूंचे पदचिन्ह आहे. त्यामुळेच ह्या कारणामुळेच ह्या जागेला हर की पौडी हे नाव दिलं गेलं आहे. हर की पौडीला प्रत्येक दिवशी संध्याकाळच्या वेळी माता गंगेची संध्या आरती होते आणि ह्या संध्या आरतीसाठी भारी संख्येने श्रद्धाळू भाग घेतात आणि ह्याचा नजारा अगदी बघण्यासारखा असतो. बघा, गंगेच्या आपला हा वेग अतिशय असतो. पाणीही खोल असतं. बघा, पाण्याचा प्रवाह अतिशय असतो. दोन्ही साईडला लोक तितक्याच संख्येने ह्या आरतीसाठी गोळा झालेले असतात. सो याच्या पुढे मी गंगेची आरती कशी केली जाते हेच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. चला तर बघूया गंगेची आरती आणि तुम्ही माझ्याबरोबर सहभाग घ्या. माता गंगेच्या आरतीसाठी आनंद आपण हा लुटूया. गंगा मैया का जयकारा लगाएं। बोल गंगा मैया की। अभी कुछ ही समय पश्चात गंगा मैया का पूजन शुरू होने जा रहा है। जो भी मां गंगा जी की धार्मिक सेवा कार्यों में, हर की पैड़ी की सेवाओं में अपना दान व सहयोग देना चाहते हैं, श्री गंगा सभा रजिस्ट्रेड हरिद्वार को अवश्य याद रखें। गंगा सभा के प्रचारक आप लोगों के बीच उपस्थित हैं। उन्हें अधिक से अधिक दान देकर रसीद प्राप्त करें, यश और पुण्य के भागी बने। हर की पैड़ी क्षेत्र का समस्त प्रबंध आप आने वाले यात्रियों के दान व सहयोग से श्री गंगा सभा रजिस्ट्रेड हरिद्वार ही करती है। दान देते समय व आवश्यकता पड़ते समय गंगा सभा रजिस्ट्रेड हरिद्वार को अवश्य याद रखें। धन्यवाद। ठाकुर आगे आपके परिजन धर्मी आपका इंतजार कर रहे हैं। ध्यान दें।
मनोकामनाओं को पूर्ण करती है। अब आरती से पूर्व माँ गंगा का पूजन व अभिषेक प्रारंभ होने जा रहा है। हमारा आप सभी से अनुरोध है कि आप सब माँ गंगा के इस अभिषेक में एकाग्र हैं और वे भी जिनका परित्याग कर देते हैं। कितने अनगिनत लोगों के ऐसे ऐसे घृणित पापों का निरंतर तुम नाश करती रहती हो, परंतु कभी शांत नहीं होती। हे मां, इस दृष्टि से जगत में तुम निराली हो, दूसरा कोई और तुम्हारी क्षमता नहीं कर सकता। हे मां गंगे, गोलोक के शोक को दूर करने के लिए जब तुम सो अशा प्रकारे गंगा मातेचा आरतीचा आनंद आम्हाला घेता आला आणि त्यानंतर तिथे प्रसिद्ध असलेलं विष्णू मंदिर, सो विष्णू देवाचंही आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि आजूबाजूच्याही मंदिरात आम्ही तिथे गेलो, प्लस तिथे आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर केला. सो असे रेस्टॉरंटही आजूबाजूला आहेत. त्यानंतर तिथे खूप मोठं असं मार्केट आहे जिथे ज्वेलरी, नैवेद्याचा प्रसाद आणि गॉगल्स वगैरे जे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहता येतील. सो हे ते मार्केट आहे. सो अशा प्रकारे हरकी पौडीला येऊन आम्हाला गंगे मातेचं व्यवस्थित दर्शन करता आलं आणि आरती घेता आली.